रात्रीचे 11:30 वाजले होते, पण शहराच्या मध्यभागी स्टेशन रोडवर असलेल्या हवा होती, ओलसर हवा होती. हलका पाऊस नुकताच थांबला होता. रस्त्यावर अजून पावसाचे तळे चमकत होते आणि स्ट्रीट लाईटच्या पिवळ्या प्रकाशात थेंब चमकत होते. बहुतांश गाड्या निघून गेल्या होत्या. काही माणसं रस्त्यावरून दिसत होते. त्या सगळ्या शांततेत फक्त एक जुनी हिरवी ऑटो रिक्षा उभी होती. नंबर MH 213839. त्या रिक्षाचा चालक रवी सावंत. वय अंदाजे 35. आयुष्याच्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रवासी उचलायचा आणि जे काही मिळतील तेवढे घरी न्यायचे आणि बायको आणि 5 वर्षाची मुलगा. सध्या गरीब पण साध्या नसतात आयुष्य. त्या रात्री मात्र रवीला खूप थकलेला होता आणि शेवटची फेरी करून घरी जायचं ठरलं होतं. तो आपली रिक्षा वळवत होता तेवढ्यात स्टेशनच्या गेटवरून एक बाई दिसली. काळ्या रंगाची शाल, डोक्यावर ओले केस आणि हातात एक छोटासा मुलगा. बाई साधारणपणे तिच्याशी दिसत होते, पण चेहऱ्यावर प्रचंड थकवा आणि भीती होती. रवी हात उचलून विचारले, "कुठं जायचं मॅडम?" बाईने थोडं इकडे तिकडे पाहून म्हणाली, "भाऊ, तुला थोडे दूर न्यायचं आहे, पण आधी सांग तुला उशीर होणार नाही ना?" रवी म्हणाला, "नाही मॅडम, शेवटची फेरी आहे, करतोय. पण कुठे जायचं?" "नंदनवन कॉलनी. पण एक ऑटो आहे, तू मागे पाहू नकोस आणि थांबू नको जोपर्यंत मी सांगत नाही." रवी थोडा गोंधळला, पण त्या रात्री उशीर झाला होता. काही पैसे मिळतील म्हणून मान्य केलं. बाई आणि तो छोटासा मुलगा रिक्षामध्ये बसला. मुलगा शांत होता, विचित्र शांत. पावसाचा आवाज रिक्षात गडगडत आणि बाईचा शांत चेहरा. वातावरण रंगत एक वेगळाच ताण निर्माण झाला होता. रवी रस्त्यावरून निघाला. स्टेशन रोड पार करत असताना त्याला जाणवलं की मागच्या सीटवर कोणीतरी आवाज येत नाही. मुलगा नेहमी काहीतरी विचारत रडत, पण हा मुलगा अगदी गप्प. फक्त बाई कधी कधी कुजबुजत होती, "घाबरू नको रे, आता काही होणार नाही." रवीला थोडं विचित्र वाटत, पण तो गप्प राहिला. काही अंतरावर गेल्यावर विचारतो, "मॅडम, रस्ता कुठून घ्यायचा?" "नंदनवनला 2 मार्ग आहेत," बाई म्हणाली. "डावीकडून घे." मोठ्या झाडाजवळून रवीला पाहिलं. मोठं वडाचं झाड होतं. त्याखाली एक पोलीस चौकी होती, पण लाईट बंद होता. त्यापुढे अंधार. त्याने थोडे वेग कमी केला. बाईने पुन्हा कुजबुजलं, "लवकर जा भाऊ, मागे बघू नकोस." रवीच्या अंगावर काटा आला. त्या रिक्षा पुढे नेली आणि रस्ता असे पडला होता. काही वेळाने अचानक त्याला रिक्षेत थंड हवा जाणवली. मागून मुलीला हसण्याचा एक आवाज आला. रवी घाबरला. त्याने आरशात बघायचं ठरवलं. बाईने आवाज दिला, "बघू नकोस म्हणलं ना." रवी हादरला. जोरात धडधडत होता, पण त्याने काही बोललं नाही. काही मिनिटात बाई म्हणाली, "थांब इथे." रवीने रिक्षा थांबवली आणि मुलाला उचलून खाली उतरवलं. "किती झाले ते विचारले." "80 रुपये मॅडम." बाईने ओल्या हाताने 100 रुपयाची नोट दिली. म्हणाली, "बाकी ठेव, पण उद्या सकाळी ह्याच रस्त्यानं येऊ नको." रवी काही विचारणार इतक्यात ती आणि मुलगा अंधारात नाहीसे झाले. पण रवी काही वेळ तसाच बसून राहिला. मग घरी निघाला. रात्री उशीर. तेव्हा उशीर तो घरी पोहोचला. त्या हातातली 100 रुपयाची रंगाची नोट ओली होती, पण विचित्र म्हणजे त्या नोटवर रक्ताचे डाग होते. पुढच्या दिवशी सकाळी रवीला बातमी समजली. नंदनवन कॉलनीतील आई मुलाचा मृतदेह सापडला. पोलीस म्हणत होते ते दोघे मागच्या रात्री मरण पावलेले होते. रवीच्या अंगावर काटा आला. त्याने स्वतःच्या रिक्षाकडे पाहिले. मागच्या सीटवर अजूनही पाण्याचे थेंब होते, पण काल रात्री पाऊस थांबला होता. मग हे थेंब कुठून आले? त्याने धाडस करून पुन्हा ठिकाणी जायचं ठरवलं. दिवस उजळलेला होता. पोलीस तपास करत होते, पण त्याने एक कॉन्स्टेबलला विचारलं, "साहेब,
हे लोक कधी मरण पावले? कॉन्स्टेबल म्हणाले, काल रात्री साधारणपणे 10:30 वाजता सुमारास कोणीतरी बाईकवरून हल्ला केला आणि मुलालाही गळा दाबून ठार मारलं. रवीच्या अंगावर घाम फुटला, कारण त्याने त्या बाई आणि मुलाला 11 वाजता उचललं होतं. म्हणजेच ते दोघं तेव्हाही जिवंत नव्हते. त्या रात्रीनंतर रवी बद्दल तो रात्री रिक्षा चालवणंच बंद केली. पण एक गोष्ट त्याला त्रास देत होती ती बाई शेवटी सांगून पाहत होती, मागे बघू नकोस. हे का म्हणाली. काही दिवस गेले, पण संध्याकाळी पुन्हा त्यांची रिक्षेत एक बाई बसली. वेगळीच होती, पण गवतो तेच नंदवनी कॉलनीचे. रवी थोडा घाबरला, पण काम म्हणून निघाला. त्या रस्त्यावर पोहोचल्यावर त्यास नजरेस पडली त्या वडाच्या झाडाखाली आता एक छोटंसं मंदिर बनलं होतं आणि त्यात त्या बाई मुलांचा फोटोही होता. मुलांच्या मळणी नजरेसमोर खाली एक लांबनुसा पालक, रवी सावंत, तुझ्यामुळे आमचा अपूर्ण प्रवास पूर्ण झाला. आता काही शांत आहेत. रवी थकलेला, त्या डोळ्यात पाणी आलं. त्याने डोळे मिटवले आणि मंद वाऱ्यासोबत त्याला मागून पुन्हा तोच आवाज ऐकू आला, धन्यवाद भाऊ. रवीने मागे पाहिले. कोणीच नव्हतं, पण रिक्षाच्या काचेवर ओलसर बोटांचे ठसे होते. त्या दिवसानंतर रवीने त्या रिक्षाला मोक्ष असं नाही दिलं. लोक म्हणतात अजूनही रात्री स्टेशन रोडवर तीच रिक्षा दिसत आहे. MH12 3829 या त्या एका बाईने मुलाला बसवले असतात, पण त्या रिक्षाकडे कोणी जवळ जात नाही, कारण ती रिक्षा आता कोणाचीच सध्या वहन नाही करत. एक अपूर्ण प्रवासाची साक्ष आहे. जरी तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मिळतील. धन्यवाद.